मित्रांनो नमस्कार. HBJ अकॅडमी या ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला यापुढे येणाऱ्या व्हिडिओंचे अपडेट्स आणि नोटिफिकेशन्स मिळत जातील. तर मित्रांनो, आज आपण TET म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा 2021च्या अनुषंगाने मानसशास्त्र म्हणजेच सायकॉलॉजी या विषयावर आधारित पेपर क्रमांक 1 व 2 साठी अत्यंत महत्त्वाचे जे संभाव्य प्रश्न आहेत त्यांचा सराव करणार आहोत. तर चला प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, शारीरिक अवयवांच्या आकारात दिसून येणारा मापन योग्य बदल कोणता? तर मापन योग्य बदल असतो मित्रांनो वाढ. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2, बालविकासामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होत नाही? तर बघा, आर्थिक विकास ही जी बाब आहे याचा बालविकासामध्ये समावेश होत नाही. प्रश्न क्रमांक 3, नवजात अवस्था दर्शविणारा योग्य पर्याय निवडा. तर बघा, नवजात अवस्था ही 30 दिवसांपर्यंत असते. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 4, बाल्यावस्था डॅश डॅश असते. तर बाल्यावस्था मित्रांनो 2 ते 6 वर्षापर्यंत असते. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी किशोरावस्था दर्शविणारा योग्य पर्याय कोणता? तर बघा, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, 6 ते 12 वर्ष हा किशोरावस्था दर्शविणारा योग्य पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी शैशवावस्था दर्शविणारा योग्य पर्याय निवडा. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो 1 महिना ते 2 वर्ष. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 7, बालविकासाचा योग्य क्रम असलेला पर्याय कोणता? तर बघा, बालविकासामध्ये नवजात अवस्था, त्यानंतर शैशवावस्था, त्यानंतर किशोरावस्था आणि शेवटी कुमारावस्था असे टप्पे असतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 8, प्रगतीच्या स्वरूपात दिसून येणारा योग्य बदल कोणता? तर बघा, मागचा जो होता तो मापन योग्य बदल होता तो वाढ या घटकाशी संबंधित होता. तर प्रगतीच्या स्वरूपात जो बदल दिसून येतो त्याला विकास असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 9, आईवडिलांकडून मुलांना वंश परंपरेनुसार प्राप्त होणाऱ्या गुणदोषांना काय म्हणतात? तर त्या गुणदोषांना मित्रांनो जे वंश परंपरेनुसार मुलांना प्राप्त होतात आईवडिलांकडून त्याला आनुवंशिकता असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 10, मानवामध्ये गुणसूत्राच्या किती जोड्या असतात? तर बघा, जोड्या विचारल्या आहेत तर 23 जोड्या असतात मित्रांनो. जर गुणसूत्रांची संख्या विचारली असती तर ती 23 दुने 46 आली असती. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी अध्यापनाचा स्तर कोणता? तर बघा, अध्यापनाचा स्तर जो आहे मित्रांनो तो परावर्तन असतो. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 12, वक्ता तयार करायच्या निवडीत व्यक्तीची बुद्धी लक्षात घ्यावी असे कोणी म्हटले होते? तर बघा, हे क्विंटिलियन हे जे मानसशास्त्रज्ञ होते यांनी म्हटलं होतं. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 13, मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात कोणाच्या काळापासून झाली होती? तर बघा, मानसशास्त्राची सुरुवात जी मित्रांनो ती ॲरिस्टॉटल यांच्या काळापासून झाली होती. ऑप्शन क्रमांक 1, इसवी पूर्व 384 ते 322. प्रश्न क्रमांक 14, रिपब्लिक नावाचा ग्रंथ कोणी लिहिला होता? तर हा ग्रंथ मित्रांनो प्लेटो यांनी लिहिला होता. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15, रिपब्लिक नावाच्या या ग्रंथात प्लेटो यांनी कशा संबंधात विचार मांडले होते? तर बघा, या ग्रंथात त्यांनी व्यक्तिभिन्नता या संबंधात विचार मांडले होते. प्रश्न क्रमांक 16, अनुभव वर्तन यातील सुधारणा म्हणजे अध्ययन होय ही अध्ययनाची व्याख्या कोणी मांडली? तर ही अध्ययनाची व्याख्या मित्रांनो मन हे जे मानसशास्त्रज्ञ होते ऑप्शन क्रमांक 1 यांनी मांडली होती. प्रश्न क्रमांक 17, शिक्षकांनी कोणत्या अध्यापन पद्धतीचा सराव करणे आवश्यक आहे? तर बघा, आंतरक्रियात्मक पद्धती जी मित्रांनो ही अध्यापन पद्धती याचा सराव शिक्षकांनी करणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 18, बालकांच्या व्यक्तिमत्वाचे मापन करण्यासाठी सर्वाधिक वस्तुनिष्ठ पद्धत कोणती? तर बघा, बालकांचे व्यक्तिमत्वाचे मापन करण्यासाठी मित्रांनो समाजमिती पद्धती ही जी आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं
उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19, शैक्षणिक मानसशास्त्राचे स्वरूप कोणते? तर शैक्षणिक मानसशास्त्राचं जे स्वरूप आहे ते विधायक विज्ञान आहे. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 20, वर्गात एखादा खोडकर मुलगा असेल व तो इतर विद्यार्थ्यांना त्रास देत असेल तर त्या परिस्थितीत शिक्षकांना त्या बालकाची समस्या जाणून घेण्यासाठी कोणती पद्धती वापरणे योग्य ठरेल? तर बघा, त्यासाठी शिक्षकाने वैयक्तिक अध्ययन पद्धती वापरणे योग्य ठरेल. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 21, एनिमल इंटेलिजन्स हा ग्रंथ कोणी लिहिला? तर बघा, हा ग्रंथ मित्रांनो एडवर्ड थॉर्नडाईक ऑप्शन क्रमांक 1 यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 22, एनिमल इंटेलिजन्स या ग्रंथात थॉर्नडाईक यांनी कोणती उपपत्ती मांडली होती? तर या ग्रंथात त्यांनी अध्ययनविषयक उपपत्ती मांडली होती. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 23, अध्ययनविषयक उपपत्तीला डॅश संबोधले जाते? तर बघा, अध्ययनविषयक उपपत्तीला सहसंबंध उपपत्ती म्हणजेच कनेक्शनिझम असे देखील म्हणतात, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 24, इसवी सन 1913 मध्ये वर्तनवादी विचारसरणी कोणी मांडली होती? तर ती वॉटसन यांनी मांडली होती. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 25, रस्त्यातील चौकात उभा राहणारा पोलीस रहदारीचे नियंत्रण करत असतो, हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? तर बघा, हे जे उदाहरण मित्रांनो हे अभिजात अभिसंधान उपपत्तीचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी पॅवलॉव यांनी कोणत्या उपपत्तीचा पुरस्कार केला होता? तर पॅवलॉव यांनी मित्रांनो अभिजात अभिसंधान उपपत्ती ही जी उपपत्ती होती या उपपत्तीचा त्यांनी पुरस्कार केला होता. बघा, थेअरी ऑफ क्लासिकल कंडिशन असं त्याला इंग्रजीत म्हटलं जातं. तर ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर बघा, पॅवलॉव यांनी जी अभिसंधान उपपत्ती मांडली होती त्या संबंधात आपण थोडक्यात माहिती घेऊया. पॅवलॉव यांच्या अभिजात अभिसंधान उपपत्तीविषयी थोडक्यात माहिती. थेअरी ऑफ क्लासिकल कंडिशन. तर बघा, अभिसंधान म्हणजे एखाद्या प्रतिक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे होय. तर बघा, उदाहरणार्थ याचा रस्त्यावर रहदारी नियंत्रण करणारा पोलीस हा नैसर्गिक चेतक असून वाहने थांबणे ही प्रतिक्रिया आहे. ठीक आहे. सिग्नलवर असणारा तांबडा लाल दिवा जो आहे मित्रांनो तो कृत्रिम चेतक आहे. तर बघा, पोलीस हा नैसर्गिक चेतक आहे आणि जो लाल दिवा आहे तांबडा दिवा सिग्नलवरती आपल्याला ते 3 दिवे दिसतात मित्रांनो, त्याच्यापैकी जो रेड कलरचा लाईट आहे तो कृत्रिम दिवा आहे. ठीक आहे, कृत्रिम चेतक आहे. तर आता पोलीस या नैसर्गिक चेतकाबरोबर तांबडा दिवा हा कृत्रिम चेतक जोडला. तर बघा, ज्यावेळेस पोलीस रहदारीचं नियंत्रण करत असतो त्याच वेळेस त्या नैसर्गिक चेतक म्हणून पोलीस कार्य करत असतो आणि तांबडा दिवा जो आहे तो कृत्रिम चेतक म्हणून कार्य करत असतो. वाहने थांबविताना पोलिसाच्या हात दाखवण्याची क्रिया करताना तांबडा दिवाही लागतो. तर बघा, ज्यावेळेस पोलीस हात दाखवत असेल त्यावेळेस तांबडा दिवा देखील म्हणजे तो रेड कलरचा लाईट देखील लागत असतो. तर पोलिसांनी हात दाखवलं म्हणजे वाहनं थांबत असतात आणि त्याच वेळेस हा रेड दिवा देखील लागत असतो. तर पुढे बघा, त्यावेळी रहदारी थांबते. येथे नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक ही जोडला. म्हणजे नैसर्गिक चेतक म्हणजे पोलीस आणि कृत्रिम चेतक म्हणजे दिवा. ठीक आहे, लाल दिवा. काही काळ नैसर्गिक चेतक आणि कृत्रिम चेतक तसेच ठेवले. त्यानंतर नैसर्गिक चेतक म्हणजेच पोलीस काढून घेतला तर कृत्रिम चेतकाच्या साहाय्याने रहदारी थांबण्याची कृती घडेल. यालाच काय म्हणतात मित्रांनो? याला अभिसंधान असे म्हणतात. तर बघा, आता आपण एखाद्या सिग्नलवर थांबलो असताना पोलीस नसताना देखील जो लाल दिवा लागतो त्याप्रमाणे आपण थांबत असतो आणि ग्रीन सिग्नल आला तर आपण गाडी आपली पुढे घेत असतो. तर जे दिवे आहेत मित्रांनो हे कृत्रिम चेतकाचे कार्य करत असतात. आधी नैसर्गिक चेतकाच्या साहाय्याने लोकांना सवय लावून दिली जाते आणि त्याचप्रमाणे पुढे ऑटोमॅटिक ती क्रिया कृत्रिम चेतकाच्या साहाय्याने घडत असते. तर त्याला अभिसंधान असे म्हणतात. तर पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 27, पॅवलॉव यांनी अभिजात अभिसंधान उपपत्तीचा प्रयोग कोणत्या प्राण्यावर केला होता?
तर बघा बरेच मित्रांनो असे या मानसशास्त्रज्ञांनी ज्या प्राण्यांवरती या उपपत्तींसाठी प्रयोग केलेला असतो त्याच्यावर देखील प्रश्न विचारले जातात. तर या प्रश्नाचं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक 2 कुत्रा या प्राण्यावर पॅवलॉव यांनी अभिजात अभिसंधान उपपत्तीचा प्रयोग केला होता. प्रश्न क्रमांक 28 साधक अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली? तर साधक अभिसंधान उपपत्ती B.F. स्किनर ऑप्शन क्रमांक 1 यांनी मांडली होती. प्रश्न क्रमांक 29 स्किनर यांनी मांडलेल्या साधक अभिसंधान उपपत्तीच्या मूळ प्रयोगावर खालीलपैकी कोणती कल्पना आधारलेली? तर बघा हा जो मूळ प्रयोग होता मित्रांनो स्किनर यांचा, तर या प्रयोगावर जी कल्पना आधारली होती ती क्रमन्वित अध्ययन कल्पना होती. प्रोग्राम लर्निंग असं म्हणतो. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 30 स्किनर यांनी साधक अभिसंधान उपपत्तीचा प्रयोग कोणत्या प्राण्यावर केला होता? तर त्यांनी कबुतरावर हा प्रयोग केला होता. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 31 प्रयत्न प्रमाद ही उपपत्ती कोणी मांडली होती? तर प्रयत्न प्रमाद ही उपपत्ती मित्रांनो एडवर्ड थॉर्नडाईक ऑप्शन क्रमांक 1 यांनी मांडली होती. प्रश्न क्रमांक 32 प्रयत्न प्रमाद उपपत्तीचा प्रयोग एडवर्ड थॉर्नडाईक यांनी कोणत्या प्राण्यावर केला होता? तर बघा प्रयत्न प्रमाद उपपत्तीचा प्रयोग एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांजरीवर केला होता मित्रांनो. कूटपेटीमध्ये मांजर आणि बाहेर मासे असे ठेवले होते त्यांनी आणि यानुसार त्यांनी हा प्रयत्न प्रमाद उपपत्तीचा प्रयोग केला होता. प्रश्न क्रमांक 33 अध्ययन प्रक्रियेत समग्रता हा घटक महत्त्वाचा मानला पाहिजे असे मत मानसशास्त्रज्ञांनी कोणत्या उपपत्तीत मांडले होते? तर समग्रता हा घटक महत्त्वाचा मानला पाहिजे हे समाकारवादी किंवा समष्टीवादी उपपत्तीत मत मांडले होते. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 34 अध्ययन प्रक्रियेत अभ्यास पृथक्पणे न करता संकलित स्वरूपात करावास हवा असे मत मानसशास्त्रज्ञांनी कोणत्या उपपत्तीत मांडले होते? तर हे मत देखील मानसशास्त्रज्ञांनी समाकारवादी किंवा समष्टीवादी उपपत्तीत मांडले होते. प्रश्न क्रमांक 35 क्षेत्रीय उपपत्ती कोणी मांडली होती? तर क्षेत्रीय उपपत्ती ही कूट लेविन यांनी मांडली होती. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 36 संकेत अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? तर संकेत अध्ययन उपपत्ती टॉलमन यांनी मांडली होती. ऑप्शन क्रमांक 3. 37 प्रश्न क्रमांक 37 बघा श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती कोणी मांडली होती? तर श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती ही गॅग्ने यांनी मांडली होती. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 38 अध्ययन व अनुदेशन उपपत्ती कोणी मांडली होती? तर ती आसुबेल यांनी मांडली होती. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 39 ज्ञानात्मक उपपत्ती कोणी मांडली? तर ज्ञानात्मक उपपत्ती जी मित्रांनो ती ब्रुनर यांनी मांडली होती. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 40 समष्टीवादी उपपत्ती कोणी मांडली होती? तर समष्टीवादी किंवा समाकारवादी उपपत्ती जी होती ती कोपका यांनी मांडली होती. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 41 अध्ययन प्रक्रियेत परिपक्वता महत्त्वाची असते यासाठी जुळ्या मुलांवर कोणी प्रयोग केला होता? तर बघा डॉक्टर आर्नोल्ड गिझेल यांनी मित्रांनो जुळ्या मुलांवर प्रयोग केला होता अध्ययन प्रक्रियेत परिपक्वता महत्त्वाची असते याबाबत. तर ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 42 अध्ययनातील प्रगतीच्या मापनासाठी कशाचा उपयोग केला जातो? तर बघा याच्या मापनासाठी मित्रांनो अध्ययन वक्राचा उपयोग केला जात असतो आणि शेवटची स्टेज जी ती आपल्याला माहिती आहे पठार अवस्था ही असते. प्रश्न क्रमांक 43 विश्लेषणवादी शास्त्राचा जनक कोणास म्हणतात? तर विश्लेषणवादी शास्त्राचा जनक सिग्मंड फ्राइड ऑप्शन क्रमांक 2 यांना म्हणतात. प्रश्न क्रमांक 44 शिक्षकांना अध्यापनात येणाऱ्या समस्या व त्यावर आधारित संशोधन करण्यासाठी तसेच शिक्षण क्षेत्रात येणाऱ्या समस्या सोडून त्यांची व्यावसायिक कौशल्ये अद्ययावत ठेवण्याच्या प्रक्रियेसाठी काय करणे आवश्यक असते? तर त्याच्यासाठी मित्रांनो कृती संशोधन हे जे असतं हे करणं आवश्यक असतं. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 45 मानसशास्त्र म्हणजे मनुष्याच्या प्रत्यक्ष वर्तनाचे अध्ययन होय अशी मानसशास्त्राची
व्याख्या कोणी केली होती? तर ही व्याख्या मित्रांनो गॅरिसन यांनी केली होती. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 46. कृती संशोधन ही प्रक्रिया खालीलपैकी कोणाशी निगडीत आहे? तर कृती संशोधन ही जी प्रक्रिया आहे मित्रांनो ही फक्त शिक्षकांशी निगडीत असलेली प्रक्रिया आहे. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 47. खाली दिलेल्या विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. तर बघा 2 विधानं दिली आहेत आपल्याला, अ आणि ब. तर योग्य पर्याय कोणता आहे दोघांपैकी ते आपल्याला निवडायचं आहे. तर विधान अ बघा, जास्त अनुभवी असणाऱ्या व्यक्तीचा विकास बहुरंगी असतो. विधान ब बघा, जास्त शिक्षण घेतलेल्या व्यक्तीचा विकास जास्त असतो. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक 1, फक्त विधान अ बरोबर. प्रश्न क्रमांक 48. खालीलपैकी कोणाला प्रगतशील मुले असे म्हणतात? तर प्रगतशील मुले हे मित्रांनो डिस्लेक्सिया असणारी मुलं जी असतात त्यांना प्रगतशील मुले असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 49. खालीलपैकी पठण लेखनाशी संबंधित विकार कोणता? तर पठण लेखनाशी संबंधित विकार जो मित्रांनो तो डिस्लेक्सिया हा आहे. ऑप्शन क्रमांक 1. तारे जमी पर नावाचा जो पिक्चर होता मित्रांनो आमिर खानचा, त्या पिक्चरमध्ये तो विद्यार्थी जो दाखवला आहे त्याला डिस्लेक्सिया हा विकार असतो. तुम्ही तो पिक्चर बघितला असेल तर तो याच बेसवर आधारित होता. प्रश्न क्रमांक 50. खालीलपैकी चित्र समजण्यास अडचणींशी संबंधित विकार कोणता? तर बघा इथं तुम्ही लॉजिकली उत्तर काढू शकता मित्रांनो ग्राफिया या शब्दावरून. तर या प्रश्नाचं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक 2 डिस्ग्राफिया हा जो विकार आहे हा चित्र समजण्यास अडचणींशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 51. हा या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न असणार आहे मित्रांनो. खालील क्रिया कोणत्या विकाराशी संबंधित आहे? तर विधान बघा, अ विधान पाढे स्मरणात राहत नाही. ब वस्तूंची देवाणघेवाण करताना फार विचार करतो. क संक्रामक क्रिया करताना अडचणी निर्माण होतात. ड गणन म्हणजेच मोजणी करता येत नाही. तर बघा ज्या विद्यार्थी मित्रांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. यापुढे देखील आपण TETच्या अनुषंगाने भरपूर व्हिडिओ जे मित्रांनो ते पोस्ट करणार आहोत. तर त्या अनुषंगाने तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत जाईल. तर बघा या प्रश्नाचं उत्तर असणारे मित्रांनो डिस्कॅल्कुलिया हा जो विकार आहे या विकाराची ही लक्षणे आहे. हा विकार ज्या विद्यार्थ्याला असतो त्या विद्यार्थ्याला या क्रिया करताना अडचणी निर्माण होत असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच अपडेट होती मित्रांनो. ज्या विद्यार्थी मित्रांनी अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.